आता काय केलं व ननदबाई काऊन अशा पोट दुखते करून राहिल्या? काय झालं त्याइले? मी काय करू वैशाली ताई? मी काही नाही केलं बा. मी तर आपलं हे साफसफाई करून राहिली, गॅस पुसून राहिली. आता मी मायावर काय आरोप घेता तुम्ही? मी काही नाही केलं. मोहिनी खरं खरं सांग मला, काय मला माहित आहे त्या काही ना काही तर केलं. कारण का आतापर्यंत ननदबाई चांगल्या होत्या, एकाएकी त्याचं पोट दुखायला लागलं. रव 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 पळून राहिलं त्या तिकडे. काय झालं त्याइले? मी काय करू वैशाली ताई? मी काय केलं सांगा बरं? मी तर काय म्हणते, जेवण केलं, त्याला थोडीशी भाजी करून दिली पहिले, जेवण केलं ना मग इकडे आली. भांडे आणले सगळे, पा बरं भांडे गिंडे धुदाय करून ठेवले. आणि आता हे गॅस पुसून राहिली बा, साफसफाईच तर करून राहिली मी काहीच तर नाही केलं. तू खरं बोलून राहिली काय? मला नाही वाटत तू खरं बोलून राहिली म्हणून. मला तर सांग, मी नाही सांगत ना कोणाले. तुला वाटतं का असं का मी सांगन म्हणून कोणाले? मी काहीच नाही सांगत, पण मला तर सांग. तू सांगतो वैशाली ताई मी, पण तुम्ही कोणाला सांगजा नका गड्या. हा, नाही तर माई खटियाकडे घेऊन जाईन घरात. आता बाई मलाच बोलन म्हटलं अजून. मी नाही सांगत म्हटलं ना, सांगत नाही तर नाही सांगत. तुला आजपर्यंत माझ्यावर भरोसा नाही आहे काय? का मी काही सांगतो काय म्हणून कोणाले? नाही भरोसा गिरोसा पुरा आहे तुमच्यावर मला, पण कसं आहे कधी निघून जाते तोंडातून म्हणून राहिले. सांग मग मला लवकर सांग. कसं आहे मला माहित तर पाहिजे ना, काय झालं काय नाही. फालतूचं जास्त कमी झालं म्हणजे मग काय होते हो वैशाली ताई? जास्त कमी जमाल गोटा टाकला होता मी त्याच्या भाजीत. काय करू? नुसतं तरात देत राहते. नानद म्हणून काय झालं? काय डोक्यावर घेऊन नाचू? हा, आता बाई नाचन त्याच्या पोरीला घेऊन. आपण काय नाचत बसा? आपली कंडिशन नाही समजणं, काही नाही समजणं. मला वक्तात हे करून द्या, वक्तात ते करून द्या. माणसासारखे माणसं बिचारे खाऊन घेते जे दिलं ते, त्याला समजते आपल्या घरातल्या बाईची कंडिशन नाही बरोबर होते, कधी नाही होत. ते तरी खाऊन घेते. पण ह्या तर जास्तच नाटकं शिकवते आपल्याला. पागल आहे का हो तू मोहिनी? काय केलं बिचारे हे? हा, असं काम नको करत जाऊ, आफत येऊन जाईन कधी एखादी दिवशी आपल्यावर. तुझ्याबरोबर मायावर येईल लागन तर मला याच्यातलं काहीच माहित नाही बरं. फालतूचे कामं नको करत जाऊ बिचारे. वैशाली ताई कल्ला काय करता जोऱ्यानं? चुपचाप राही ना. आता मॅच फेकून दिला तिकडे जमाल गोटा नेऊन. हा, माहित नाही झालं पाहिजे, दिसला नाही पाहिजे कोणाला म्हणून फेकून दिला ना. आणि मी काय म्हणतो, तुम्ही मंजा गिंजा नका बा कोणाले, भाऊजीला नका म्हणू, नाही तर भाऊजी मला बोलन ना. भाऊजीला कायले म्हणतो मी, पण कसं आहे कमी जास्त झालं तर काही विचारे. किती वेळा गेल्या त्या लूज मोशन झालं त्याले, लय वेळा गेल्या ते आतापर्यंत. सकाळपासून मगांपासून जेवण झालं तर आपण चालल्या त्याचं अजून उतरलंच नाही. आता काय द्यावं त्याच्यावर? मला नाही माहित वैशाली ते आता काय द्यायला लागते त्याच्यावर. तर मी फक्त देऊन द्यायला, मला राग चालता मग. आणि काय करू? मला दिसली तर शिशी समोर, मी धरलं आणि देऊनच टाकूनच दिलं त्याच्यात. मी म्हटलं ठीक आहे, मला माहीतच पडते कशा तारात द्यायचं. तर याच्यानंतर म्हणणार तर नाही मला काही करून द्या म्हणून. आता तू बिचारा आपण आता बैली नाही विचारू शकत. आता बाई याच्यावर काय करावं म्हणून, काय घ्यावं आता? आता बैले नाही बाबा, विचारही नका, सांगूही नका, गोष्ट नका काढू, नाही तर त्याला शॉक येऊन जाईन आपल्यावर काय मायावरच येईन. तुम्ही तिथंच होत्या बसल्या, बस मॅच केलं म्हणून. तसंच तर मी काय म्हणते, गुन्हेगारच आहे त्याच्या नजरेत. फालतूच केलं ना बिचारे, त्या नाही करायला पाहिजे होता ना. असे कामं करत नको जाऊ तू. एखाद्या दिवशी देशील काय एखाद्याच्या जवळ टाकून? पाहिजे बाबा, मला जपून राहा लागून तुझ्यापासून, नाही तर काही खरं नाही आहे माया. काय हो वैशाली ताई, तुमच्यासोबत करून काय मी असं? तुमच्यासोबत नाही करत मी हे. ननदबाई सोबत तर मी लय दिवसची करणार होती, पण मी केलं नाही. मी म्हटलं जाऊ दे करू मग. तर आज मला काही जास्तच दिमाग खराब झाला माय. हा, जेवता उठवते तिथून, भाजी पाहिजे मला आता, असं पाहिजे तसं पाहिजे. मग त्याच्या काय नौकर आहे का आपण इथं बसलो? भावजाईला काय समजते काय मी? त्याला असं वाटते का भावजाई काय आणल्या घरात तर कामवाल्या बायाच आणल्या काय? जसं काही आपल्याला त्याच देऊन घेऊन चालून राहिल्या. मग मला राग आला, धरलं टाकूनच दिलं मी त्याच्यात. का कायच्या चालू आहे गोष्टी? हा, जेवण खावणं झाले आपले, लागल्या गोष्टी करायला. कोणतं काम करायला बसल्या का लागल्या गोष्टी करायला? गोष्ट मग हो, काही कोणाला काम असन का काही असन, तिकून एवढे आवाज देऊन राहिली. दोघीचे कानं बहिरे झाले, एक नाही आवाज देऊन राहिली तिकडे. आता बाई आवाज नाही आला मला तुमचा. मी तर आता चालली इकडे, तिकडेच होती मी आतापर्यंत. मोहिनी आहे बाई इकडे लय वेळची, पण मी आली तेव्हापासून मला आवाज नाही आला काही. दोघीला नाही आला आम्हाला. नाही आता बाई मलाही नाही आला, नाही तर आवाज नसता दिला का तुम्हाला? कोण काय म्हणत होता तुम्ही? अहो त्या छायाले संडास लागली पातळ, सुधरून नाही राहिलं तिले. 17 वेळा चालली. काय झालं ना काय नाही बापा तिले. हा, मला तर वाटते तिला आलू नाही पचून राहिले. हा, होऊ शकते कोणाकोणाले कोणतं काही खाल्ल्यानं काही होऊन जाते. कोणाला उलट्या होते, कोणाला संडास होते, कोणाला काही होते. तर मी काय म्हणतो, एखादी गोळी आहे काय असं तर पाहिनं वैशाली मोहिनी, दोघीतून एकी जोड कोणाही जोड असं एखादी गोळी द्या बरं असं तर. नाही आता बाई माझ्याजवळ नाही आहे गोळी. आता आपण आणतोच कायले, आपल्याला काही झालं तर आणतो आपण. नाही आता बाई माझ्याजवळ नाही आहे. राजेशजी जवळून बोलावून देऊ काय मेडिकलमधून? मग आता तो जाईन काही ना आणन काही असं म्हटलं, एखादी जवळ तर देऊन देतो तिले. पडला तर पडला आराम. बरं ताकगी आहे का दही आहे का घरी? देतो तिला जरासं. वैशाली दही आहे का घरी? मला माहित नाही गड्या फ्रीजमध्ये आहे का नाही आहे तर. पाय ना तू आता, चाबी तर तुझ्याच जवळ आहे फ्रीजची. कुलूप लावून देतो त्याला. काय लावावं लागते कुलूप त्याला?
काय करू तो कुलूप नाही लावतो. राहू द्या मग, सांगून तुम्हाला कोण लावतो कुलूप तर. अहो खुसूर पुसूर केल्यापेक्षा आहे का नाही हे पहा. आणून द्या जरासं एखाद्या वाटीत. नाही आता बाई, आहेच नाही, आणलंच नाही. 2-3 दिवसापासून दहीच नाही आणलं. कोणी खातच नाही आपल्या घरी तर म्हणून आहेच नाही, मग घरीच नाही आहे. बरं मी कधी राजेशजी जवळून गोळ्या बोलावून देतो. 2 गोळे इथून जाते. बोलवून देतो मी त्याच्या जवळून. सांगा तोपर्यंत अनानाथबाईले, तोपर्यंत जेवढ्या वेळा होते तेवढ्या वेळा जा म्हणा. बरं सांग बरं त्याले. आणून दे म्हणा पटकन. काय माय पोरगी चालली 17 वेळा. जेवली खावली तेव्हापासून, बस जेवली तेव्हापासून जे लागलं तिले. काय झालं ना काय नाही, तोपर्यंत नाही झालं काही. हा ते बाई म्हणतो मी त्याले. काय माहित बाबा, माय पोरीले काय झालं ना काय नाही. एकाएकी तब्येत खराब झाली तिची. एकाएकी कशी काय लागली बाबा तिले. थोडशानं वाचली मोहिनी आज. हो, कारण काय आत्याबाई तशा लई आहे, शातीर आहे. बात्तच पकडलं असतं तुले. आणि काऊन दही काऊन आहे नाही म्हटलं त्या. तुम्ही खायला म्हणून राहिला दही आहे म्हणून. आहेच नाही. आणि असलंही तर देत नाही मी. उद्या द्यायला किती वेळा होते तर. आणि तसंही त्याच्या समोर, आत्याबाईच्या समोर, त्याच्या पोरीसमोर फ्रीज उघडणं पुरत नाही. मी त्याच्यात किती मोठं सामान भरून ठेवलं माहिती आहे तुम्हाला. ते ननदबाईच्या हातात जर लागलं ना, 2 दिवसात पुरं खतम करून टाकते. आपल्या खायच्या वस्तूही खतम करते त्या. त्याला हे नाही समजत का येईल दिलेलं असं बाई डॉक्टर नका काही. आणि आत्याबाईचं तर माहिती आहे तुम्हाला कसं आहे तर काम. बस काही दिसलं का दे माय पोरीले, काही दिसलं का दे माय पोरीले. म्हणजे सुनीचं काही घेणं देणंच नाही आहे. दे माय पोरीले फक्त काही असलं तर. मग काय करता आता, गोळ्या आणून द्यायला लागेल ना. मग सांगितलं त्या. सांगतो ना राजेशजीला, सांगतो ना मी 2 गोळ्या आणून द्या म्हणून. तेवढं तर पुण्याचं काम करतोच हो वैशालीताई मी. हे करायला थोडी बोलतो काही. पुण्य आहे ना त्याच्यात. जाय बापा कमाव मग पुण्य. लय मजा येऊन राहिली पण वैशालीताई मला करत. पुरी पागल आहे. एखाद्या दिवशी हे लाता खाते ना, मला खायला लावते काय मी. बस बाबा, हिच्यासोबत मला कधी कधी विचारच येते काय होईल म्हणून. लयच मजा येऊन राहिली पण मला काही असो. हो ना, लयच जरा करते, माहीतच पडते आता. शेवटी माझ्यासोबत काम पडलं का नाही म्हणा. राजेशजी, हो राजेशजी, झोपले काय हो? नाही झोपलो नाही. बोल ना, काय म्हणतो. ऐका ना हो राजेशजी, ऐका ना. काय झोपून हो करून राहिले. बोला ना, मी काय म्हणतो तर. अरे तर कान खुलले आहे ना, बोल ना तू काय म्हणतो तो. आता मी काय डोळ्यानं ऐकतो का तोंडानं ऐकतो? कानानंच ऐकतो ना. बोल ना तू काय म्हणतो तो. मग ऐका, मी काय म्हणतो, आत्याबाई म्हणते 2 गोळ्या आणून द्या म्हणते संडासच्या त्या ननदबाईसाठी. त्याला कधी लूज मोशन झालं लय जोरानं, म्हणजे पातळ संडास येऊन राहिली म्हणते. 2 मिनिटानं त्याच्याकडून बसणं उठणं खाणं पिणं काहीच नाही होऊन राहिलं म्हणते. तर 2 गोळ्या आणून द्या म्हणते तुम्हाला. राहू दे ना, मी नाही जात आता. असं ना गोडी गिडी आईजवळ नाही काय गोडी एखादी. वैशाली वहिनी जवळ विचार असं तो पाय. नाही आहे ना व, कसे करता तुम्ही. त्या ना 2 गोळ्या आणून द्या ना. कसे आहे काय माहित बाबा. एक वेळा पसरले का पसरूनच जाता. जरासे तुमचं म्हणजे आले नाही करत का काही आणायला नाही करत. कोणी बिमार असलं तर करावंच लागते तेवढं काम. अरे ते काही अर्जंट आहे का आता? मेडिकल जवळ आहे का? किती दूर जावं लागते त्याच्यासाठी 2 गोळ्या आणण्यासाठी? 2 रुपयाच्या 2 गोळ्या, पण त्याच्यासाठी किती दूर जावं लागते? एवढं काही समजते का? बस स्वतः काय घरात बसले राहता आणि माणसाले परेशान करता नुसतं ह्या ना त्या ना. राजेशजी अर्जंट आहे ना व. त्यांना ननदबाईची तब्येत बिघडून राहिली ना. किती वेळा गेल्या त्या आतापर्यंत? 20-25 वेळा गेल्या म्हटलं. खाता कायले म्हणा काहीचं काही खात राहते, अरबट चरबट निरी चरतच राहते. आणि मग म्हणते का लूज मोशन झालं. कायले खाऊ एवढं? टरबूज आणले होते, घेतले असन ना मार खाऊन एकटीनंच. आणि आंबे खाल्ले असन म्हणून होईये. चोरून खाल्लं असन ना, चोरून खायची सवयच आहे तिले. आता मी काय सांगू येईल, माझ्यानं झालं म्हणून हे. मग मला तर आता थोडीशी लाडू गोडी लावाच लागल. अहो राजेशजी, कसं आहे आता झालं असं काय ना. मग एवढं काय लोट घ्या लागते तुम्ही. भाऊ आहे ना तुम्ही, द्या ना आणून 2 गोळ्या द्या लागते आणून. तुला एवढी बोलते ते तरी तिच्यासाठी गोळ्या आणायला लावून राहिली मला. लागू दे ना एखाद्या किती घालून लागते तर. बोलणार तरी नाही तर तिचं चुपचाप बसली राहते एका जागी तर तोंडच जास्त चालते. आता होऊ दे तिला हलकी जराशी. गेलीच नाही जाना जराशी द्या ना आणून 2 गोळ्या त्या ननदबाईसाठी. लय त्रास होऊन राहिला म्हणते त्याले. आता आली मी त्याच्या खोलीतून तर पोट धरून बसलाय बिचाऱ्या. उठल्या सुटल्या संडासात जाते, उठल्या सुटल्या संडासात जाते. अशानं शरीरातलं पाणी कमी होऊन जाईल पूर्ण त्याच्या. मग अजून भरती करायला लागेल त्याले. त्याच्यापेक्षा द्या ना 2 गोळ्या आणून. जातो वहिनी, हिनं डोकं खाऊन घेतलं माहिती सारं. वहिनी काय डोकं खातं हो द्यायचं. मी काय डोकं खाईन हो वैशाली ताई. आताच तर जेवली मी पोटभर. आंब्याचा रस पुऱ्या, तरी मी याचं डोकं खाईन काय. राजेश जाणार रे बाबू रे, जाणं जरासा. अन्न 2 गोळ्या अन्न. ते पाय ना पोरगी म्हटलं सारी बेजार होऊन गेली संडासले जाऊ. आण रे बाबू रे जराशा. आई चाललो ना, सारे मायच मागं लागन काय एका काठून. चाललो ना मी, एकावर निघालो. लोटलो होतो कसा तर लोटूही देत नाही. त्या छायाला पाठवून दे बरं तिच्या सासूच्या घरी. माय बहीण इथं आली का परेशानी लावून देते. नेहमी काय म्हणते तर हे झंबाड मागं लावून देते. माय बहीण कधी कधी असं वाटते का फालतू चालू. त्याच्यापेक्षा तर ते किडनॅप करून नेलं होतं मला, तिथं राहिलं पुरलं असतं. कोणी डोकसाही खाई नाही, काही आणायलाही लावी नाही. दरवाजा लावून ठेवे तर मी बाहेर पळाले तर करू तिथं. असं लय खुशी झाली मग तुम्हाला आहे ना त्या टीना सोबत राहायची तिथं.
असं म्हणून तर तुम्ही येऊन नव्हते राहिले घरी. हा, तुम्हाला वाटलं असं का मोहिनी तर कटकटच करते घरी, बरी आहे इथं ये डब्बा आणते आयता जेवाले, आणि ऑफिसची कटकट नाही आहे, बायकोची कटकट नाही आहे, म्हणूनच तुम्हाला असं वाटे ते आता शोध लावला म्हणून भाऊजी ना आणि मी, नाही तर तुमची इच्छा तिथंच राहायची होती वाटते. बिन कायच खरं काही समजत नाही. आता मी असं बोललो काय? आता असं मग वाटते म्हटलं का तिथं होतं तर बरं होतं, टीनासोबत म्हटलं काय मी. मोहिनी जाऊ दे ना, कायले परेशान करून राहिली आता, कोण्याही टाइमात परेशान करत राहतं. चांगल्यानं सुखरूप घरी आले तर तुला बरं नाही वाटत काय? वैशाली ताई, मॅमातलं काय आता काही, मी तर टीनाचं नाव तरी घेतलं काय? येणं स्वतःच घेतलं ना, का तिथं चांगलं होतं म्हणून, म्हणजे यायला घरी आले तर चांगलं नाही वाटून राहिलं आता. हा, यायला तिथंच बरं वाटून राहिलं होतं असं, मग काऊन नाही घेतलं यायला तिच्यासोबत लग्न करून? तू जाय, तू गोळ्या आणायला जाय पहिले, ते लय होऊन राहिलं तिचं, तिला दवाखान्यात न्याय लागते नाही तर डॉक्टरच्या इथं. पण आई, तिला काय झालं काय की आतापर्यंत तर चांगली होती ते. आता आम्ही जेवण करत होतो बाबा मी, तेव्हा बसली होती तर तेव्हा तर चांगली होती ते. एकाएकी काय झालं तिले? काय माहिती काय झालं काय नाही. तर मला तर वाटतं ते आलूची भाजी खाल्ली का नाही तिनं, तेव्हापासूनच झालं तिले. आलू पचत नाही तिले. हा, ते ऍसिडिटी का फॅसिलिटी काय होते म्हणते तिले, तर त्याच्यापासूनच झालं असं तिले मग येई. असं ऍसिडिटी होती इले, त्याच्यात जमाल गोटा मस्त चांगलंच जमलं. जाणार आजीची गोष्टी मग कर जा. हा, चाललो. त्यानं आणून दिल्या म्हणजे आणून देतो तिकडे मध्ये काय खोलीत देतो तिले, एखादी गुई देऊन देतो पहिले, आणि दूध देतो गिलास भर ते देऊन देतो तिले. आता बाई दूध गरम करून ठेवून दिलंय, त्याच्या साखर टाकता का नाही टाकता तर पाहिजे ना, घेऊन घ्यायचा. आता मी झोपली म्हणजे मी काही उठत नाही, मला काही आता आवाज देजा नका तुम्ही. हा, घेता येते मला, हात आहे ना मला देवान दिले. नाही, आतापर्यंत नव्हते ना म्हणून राहिली, आता आज आले असून तुम्हाला हात, नाही तर हात होते नाही कनी, म्हणून तर मी म्हटलंच असं. स्वतः जास्तीचं बोलते आणि मी बोलले तर मला म्हणते तू उभारी बोलतं म्हणते. आता बाईचं काम असं आहे, म्हणजे काय पोरीसाठी बरोबर होऊन राहिलं त्याच्याकडून. एखाद्या डाव आपण म्हटलं तर नाही करत. आणि वैशाली ताई, तुमची ओटी भरायचं म्हटलं तर ते नाही केलं आता बाईनं. राहू दे ना आता काय करून राहिली, बिना ओटी भरल्याचं काही लेकर होत नाही काय कोणाले, साऱ्या गावालाच होते. कोण कोणाची ओटी भरून राहिलाय हे आता नवीनच लावून दिलं बाई ना. कोणी काही म्हणते आणि कोणी काही म्हणते, जाऊ दे, त्याच्यापेक्षा भरतच नाही मी. वैशाली ताई, कशा बोलता तुम्ही? हा, मग काय म्हणते, तुम्हाला पोरगी होईन ना मग? म्हणजे पोरगी होईन म्हणजे ओटीने भरत तर मग पोरगी होईन का मला, आणि ओटी भरली तर मग पोरग होईन का मला? आणि पोरगी ना पोरग, तू भेदभाव करायला लागली काय आता मोहिनी? तू ते एक पोरगीच आहे ना, दुसऱ्याच्या घरून आली इथं, आणि मी एक पोरगीच आहे. मग आपण स्वतः एक बाई असून आपल्याला पोरीचा कोण एवढा द्वेष पाहिजे? मला नाही आहे बापा, मला माही पोरगी असो का पोरग असो, कोणी असो, मला सगळे एक समान आहे. नाही ना वैशाली ताई, असं नाही माय म्हणणं, मला काही पोरगी आवडत नाही का? मलाही आवडते पोरगी, मी तशी नाही म्हणत. लोक म्हणते बा असे, असं म्हणून राहिली, मी कायले म्हणू अशी? मला काय पोरग हो का पोरगी हो, सगळं समान आहे, मला काही त्याचा नाही फरक नाही पडत. मग तेच तर म्हणतो मी, का फरक पडायला नाही पाहिजे. पोरगी काय जीव नाही होय? हा, उलट म्हटलं पोरापेक्षा पोरी दोन कुळाचे हे चालवते म्हटलं नाव. पोरग काय करते? आपल्या मायबापाचं करते फक्त. पोरगी स्वतःच्याही मायबापाचं करते, त्याच्याही मायबापाचं करते, दोघांचंही करते, दोन्ही कुळाचा उद्धार करते म्हटलं. आता ननदबाई चांगल्या असत्या, ननदबाईले म्हटलं असतं का भरून द्या म्हणून ओटी, पण ननदबाई तशाच आहे आत्याबाई सारख्याच. वैशाली ताई, तुम्ही तरी टेन्शन नका घेऊ, मी तुमची ओटी भरल्याशिवाय राहणार नाही म्हटलं. मी तर नाही भरू शकत, पण मी कोणाच्या हाताने भरून देईन तुमची ओटी, पण मी तुम्हाला तसं नाही राहू दे ना. आता काय भरायची काही राहिलीच आहे का? तुम्ही म्हणे ना मी गावाला जातो म्हणे, मीच चालली गेली मधात, त्याच्यानं तुमचं राहिलंच जायचं नाही काय? त्याच्यात आता भाऊजी येऊन गेले, भाऊजी आले म्हणजे तर आता जाणं होतच नाही तुमचं. हो ना बिचारे, अडलंच ना माझ्या काम, आता मस्त राहतो म्हटलं. आता हे आता राजेश बापूजीच्या यानं या लागलं त्याले, नाही ते काय आले असते सध्या, ते काही आता सध्या येत नव्हते, पण आता त्याला असं वाटून राहिलं आलो बा आपण, आता राहूनच जाऊ थोडे दिवस. चाल मग मी जातो माझ्या खोलीत, काय गोळ्या आणल्या म्हणजे तेवढ्या 2 गोळ्या देऊन देजो त्याले ननदबाईले. मी कायले जातो तिकडे आता, अजून काम सांगाले. मी तिकडे गेली का माया मागं लावते आता बाई, दूध गरम कर बरं, असं कर बरं, तसं कर बरं, लय कामं लावते. मी तिकडे जात नाही आता, तुम्हाला जायचं असेल तर जा, नसून जातात नका जा, मी नाही जात आता तिकडे. मग गोळ्या कशा देशील देईल? राजेशजी देते त्याला तिकडल्या तिकडे गोळ्या. कसं वाटते बा छाया, आता बरं वाटून राहिलं काही जरासं? नाही आई, काही बरं नाही लागून राहिलं, अजून पोट जास्त दुखून राहिलं माया, आणि एकदम मला असं कसं हलकं हलकं कसं कमजोरीसारखं लागून राहिलं आई. पण तुला काय ना झालं वय काय की असं? आता जेमतेम जेवली खावली आणि जेवल्याबरोबरच असं झालं तुला? मला वाटतं भाजी नाही पचत बाई आलूची, नाही तर आंब्याचा रस नसून पचत. आई सारच पचते हो, मला सारं पचते, काही नाही होत. माझ्या घरी तुम्ही खातो आलूची भाजी एवढ्या वेळा, हप्त्यातून 2-3 वेळा आलूचीच भाजी राहते आमच्या घरी, तरी काही होत नाही. बरं आंब्याचा रसही खाल्ला नाही 1-2, आता पहिला असं बात गोष्ट आलं काय, मग तेही खाल्लं, मग काऊन झालं असं नाही? टरबूज गिरबूज खाल्ल्यानंतर झालं बा, तर मग तर त्याच्याहून 2 दिवस उलटून गेले आता, तरी काय म्हणते तर त्यानं नाही झालं मला. मग काय ना झालं असं गड्या, अचानकच तब्येत बिघडली तुझी? आई सांगितलं का हो, गोळ्या सांगितल्या का माझ्यासाठी 2?
हा बोललो पोट दुखून आलं 2 गोळ्या खा लागते मला ते काय ना. गेला हो राजेश गेला आता. घरी नाही होत्या ना, त्या मोहिनी जवळ आहे ना त्या हिच्या जवळ आहे, वैशाली जवळ. कोणाच जवळ नाही आहे. तर तो गेला आता. आता त्याला म्हटलं जाय म्हटलं बाबू जरासा. त्याच्याच तर जीवावरून राहिलं होतं जा ना आता. पण आता तरी गेला बिचारा. त्या पोराच्या बायकोसाठी आणायच्या नाही येत आहे जीवावर. बहिणीसाठी म्हटलं तर बातच जीवावर येते. झालं नाही पाहत तो मला जीव काढते. गेला ना आता. आता गेल्यावर कायले म्हणतो अशी. त्याला काही वाटलं नसतं तर गेला असता काय तो त्यासाठी आणाले. सांग बरं. सारा दिखावा आहे काय करा. मला तर वाटतं आई त्या सुनीनं भाजी केली माझ्यासाठी. तिनं काही ना काही केलं आहे त्याच्यात. हा मला तर वाटतं तिला समजते काही ना काही. हा आई तिला पाहिजे बरोबर. तिच्यापासून जराशी बचवून राहत जाय. तिला कधी जादूटोना काहीतरी समजते आई. हडवं माय ते कायले करून तुला जादूटोना. तिला समजते काय. तिला फक्त भांडाचं झगडाचं समजते. हे असं जादूटोना करायचं समजते काय तिले. काही सांगता येते काय आई. काही नाही सांगता येत. म्हणता येत नाही कोणाला बोलता येत नाही. हा आणि कोणाच्या बाऱ्यात काय माहिती आहे आपल्याला. हे खरं बोलून राहिली. होऊ शकते काही समजत असेल तिला तर. मोहिनीले काही सांगता नाही येत बापा. सावध राहायचंय तिच्या जवळून. मी तर आता चालली बाबा उद्या माझ्या गावाले. मी नाही थांबत. आज माझी तब्येत बरी होऊ दे आणि उद्याच जातो मी गावाले. त्या घरी आले नाही पुरत बाबा. त्या सुनीला समजते काहीतरी. आई आई व आई आला भेटला काय गोळ्या. किती काढल्या. 2 काना लागत होत्या. आणल्या नाही 2 आणल्या ना. 2 गोळ्या घेऊन आलो. एक गोळी आता देऊन दे तिले. अन एक गोळी सकाळी देजो. तर अन ते ORSचं पाकिट आणलं ते देजो तिले. म्हणजे 1 लिटर पाण्याले 1 पाकिट टाकजो ते मिक्स करून. आणि ते तिले देजो. जेव्हा जेव्हा तहान लागन तेव्हा तेव्हा हेच पाणी प्यायचं म्हणा. रात्रभरात चांगली होऊन जाते तिची तब्येत. हा आता ते असं समज का ते बसूनच जाते. शरीरातली पाण्याची कमतरता झाली असून कनी ते भरून निघते त्यानं. तर ते घेऊन घेजो म्हणा तिले. हो बरं केलं ते आणलं तर. तिचा जीव कसाचा कसा करून राहिला म्हणते आता. आई नाही तर गावातल्या डॉक्टरला घेऊन येऊ काय. सांग म्हणशील तर घेऊन येतो जाऊन. आता आता आणतं काय डॉक्टर. नाही आता राहू दे. आता एक गोळी देऊन देतो तिला पहिले. आणि ते पाणी देऊन देतो ते आणलं ते. बस आणि बात तब्येत मग चांगली होऊन जाते तिची. नाही झाली तर उद्या मग घेऊन येऊ डॉक्टर. नाही तर तिला घेऊन जा दवाखान्यात. बरं ठीक आहे मग. छाया होय उठून बसली होय. बरं हे घे. एक गोळी घेऊन घे. आणि त्यानं ते पावडर आणलाय पाकिटचं. तर त्या पाकिटले 1 लिटरले टाकजो म्हणे बाबा 1 पाकिट. आणि ते पाणी जेवढ्या डाव तहान लागन तेवढ्या डाव पे म्हणे. रातभरात चांगली होऊन जाते म्हणे तुझी तब्येत. कधी आला हे गोळ्या घेऊन. आताच आला व. आता चालल्या त्यानं 2 गोळ्या आणल्या. आणि ते पाकिट आणले 2-3. 1 पाकिट आता घेऊन घ्यायला लाव म्हणे तिले म्हणे. 1 उद्या घेजो म्हणे. झालं म्हणे चांगली होऊन जाते म्हणे तब्येत. डॉक्टर आणू काय म्हणे तो. त्या बायकोनं पहिले बिमार पाडलं म्हणा. आता तू डॉक्टर आण म्हणा माझ्यासाठी. आता अजून पक्क झालं काय तिनं बिमार पाडलं म्हणून तुले. हा बिना कामाची काय म्हणते. बिना यानं तीर मारल्यानं जमत असते काय. काही बोलू नको फालतू. अजून घरात झंझटचं काम आणि त्याच्यात विनोदीतच आहे. तो तर माहित आहे तुले. फालतूच काय म्हणते. कशी आहे 2 दिवस तर आहे ना चांगल्यानं. दिन हाकलून सकाळीच. हा हाकला नाही तर काय करा तुम्ही. हा माहित काही इज्जतच नाही तुमच्या घरात. पोरगी असून असं नाही कराय बाई. 8 दिवस का 15 दिवस कोणालाही चांगलीच नाही वाटत. मी दाडच होऊन जातो. ते गोष्टी मग कर. तुला गोष्टी मोठ्या येऊन राहिल्या. एवढं दुखून राहिलं म्हणतं तरी. हा हे घे ना पहिले औषध घे. आणि मग झोपून राह. उद्या करजो किती गोष्टी करतो तर. आण दे ना मला मग. घेऊन घेतो ना औषध. माझी पोरग झोपला आहे बाई चांगलं शांत. नाही तर त्यानं किती त्रास दिला असता मला आता. पोरगं शांतच आहे बाई तूच आहे अशी. हो तुमच्या नजरेत तर मीच आहे अशी. बस तुम्ही सगळे चांगले आहे. फक्त मीच आहे अशी. आणल्या मोहिनी दिल्या आईजवळ. गोळ्या दिल्या आणि ते ORSचं पावडर आणलं ते दिलं. कसं आहे माझ्या लक्षात येऊन गेलं तिथं. म्हटलं हे कामात पडते म्हटलं हे देऊन द्यावं. म्हणून मग ते घेऊन आलो 1-2 पाकिटं. चांगलं केलं राजेशजी घेऊन आले तर. मस्त केलं. पण मला हे नाही समजलं मोहिनी. काही एकाएकी त्या काय म्हणते तर छायाची तब्येत बिघडली कशी काय. आता तेच आम्ही खाल्लं तेच तिनंही खाल्लं. आणि एकाएकी असं पोट बिघडत नाही. मला तर वाटतं काही ना काही खाण्यात आलं तिच्या. तुम्ही काय आता जास्तीची CID पणा करून राहिले. झालं ना आणलं ना औषध दिलं ना. झोपा मग आता. आता काय जास्तीची कामं करता. नाही CID पण काय करतो मी असंच विचार करून राहिलो काय झालं असं बा. बाहेर गेलो तरी विचार केला. तिकडून आलो तरी विचार केला. पण म्हटलं जाऊ दे आता. जे झालं असं आता चांगलं झालं म्हणजे बस आहे म्हटलं. नाही तर तिला म्हटलं आईले डॉक्टर आणतो म्हटलं घरी. आई म्हणे राहू दे म्हणे आता हे घेऊन घेतो म्हणे. मग माहित पडते म्हणे सकाळी काय होते तर. कायले डॉक्टर पर्यंत जायला लागते. गोडे नसतं का कमी पडून जाते. काही नाही होत. अन सकाळी दही आणन मी. दही म्हणजे घेऊन ठेवन. सकाळी दहीवाले काका येते ते एक आपल्या इथं. तर त्याच्याजवळून दही घेईन. आणि मग देईन ननद बाईले. दह्यानं थंड राहते की नाही तर पोटाला शांती भेटते. चला मग झोपा आता. करा आराम करा. मला झोपायला लावतो तू काय करतो. तू कुठं चालली आता. मी कुठं जाईन आता. मला काय कुठं जायला लावता. मी माझ्या बहीण भावासोबत बोलू नाही काय. तुम्ही झोपा मी बोलतो. बरं बोल. अशी येऊन राहिली मग ननदबाईची मजा नाही काय. आता राजेशजीले माहीत तर झालं नाही अजून. झालंही नाही पाहिजे बापा माहीत. नाही तर माही निघन आता चांगली. पण जाऊ दे मी कोण भेटतो थोडी काही यायले. कोणाला नाही भेट मी. करावं कायले कोणाला त्रास कायले द्यावं एवढा. बरोबर नाही का बा. मी बरोबर बोलतो ना. मला माहिती आहे तुम्हाला माझे मत पटते म्हणून. काय करणार आहे.
भावजाई एवढी परेशान झाल्यावर नंदीने एवढं परेशान केलंच नाही तर कायले परेशान होते. एवढं परेशान झाल्यावर काय करणार आहे बिचारी. केलं मग मला जे पटलं ते. हा, तुम्हाला काय वाटते? तुम्ही नका करू पण असं. हा, तुमच्या नंदा चांगल्या असन, माझ्या नंदीसारख्या नसन, म्हणून तुम्ही बिलकुलही असं करू नका, विचारही करू नका असं करायचं. हे आपला कॉमेडीचा भाग झाला, म्हणून आपल्याला करावं लागते असं. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अना मोहिनीचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. रोज पाहत जा, आवर्जून पाहत जा. तुम्ही व्हिडिओ पाहता तर मला किती चांगलं वाटते, म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहत जा. कारण मी खूप मेहनत करतो या गोष्टीसाठी. आणि चला मग, तुमचे धन्यवाद. खूप धन्यवाद म्हणायची विसरून गेली होती, पण धन्यवाद म्हणणं खूप जरुरी आहे, कारण तुम्ही मला खूप सपोर्ट करता. चला मग, पहा आता उद्याचा व्हिडिओ.